सोनू. अगं मी आहे, रिलॅक्स. माहिती ना मला भूतांची भीती वाटते. हो पण आता कळालं ना मी आहे. असं नको करत जाऊ ग तू, असं नाही आवडत मला. ठीक आहे ना, चल चल अभ्यासाला बस आता. हो ग, रिलॅक्स. दाखव अभ्यास. हो ग, थांब ना. अभ्यास करतोय ना आम्ही, कळत नाही का तुमच्या लोकांना? स्वतः तर अभ्यास करत नाही, दुसऱ्यांना पण अभ्यास करून देतात तुम्ही लोक. निघून जावं बरं आता आता. जा निघून. आई 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 लवकर ये ना आई. अगं हो आले. काय झालं? आई आपल्या सोसायटी मधले मुलं बघ ना, आम्ही अभ्यास करतोय आणि आम्हाला येऊन दररोज सतत आहेत. दिवसभर नुसतं फोन बघतात आणि स्वतः अभ्यास पण करत नाही ते वरून. यांना धाकच राहिलेला नाही, पण तुम्ही काळजी करू नका. यांना कसा धडा शिकवायचा ते आता मीच बघते. म्हणजे बाबांनी सांगितलेलं इथे रात्री भूत येतं. त्यांनी पण बघितलं तिला, पण हे दोघं मला एकटीला सोडून पळून गेले. हे नेहा, ते भूत दिसायला कसं होतं ग? ते भूत नव्हतं, ती चेटकीन होती. तिचे एवढे लांब पांढरे केस आणि ती हळू चालत येत होती. आणि तिने पांढरे कपडे घातलेले. आता ती परत आली तर आता काय? कोणती? तुम्ही आम्हाला नीट सांगाल का? बोलत आई, ते भूत भेट नाही ना. चेटकीन. शांत व्हा. परत आली आहे ती. आणि हा, जे मुलं आई बाबांचं ऐकत नाही ना त्यांनाही ती घेऊन जाते बर का. आणि जी मुलं रडतात त्यांना सुद्धा घेऊन जाते. बाबू, मुलं मुलांनी रडायचं पण नाही. जी मुलं हट्ट करतात ना त्यांनाही ती घेऊन जाते बर का. सुनताई, म्हणजे आता आपल्याला बघत खेळता येणार नाही का? थांबा, आधी आपल्याला जाऊन पाहायला पाहिजे नक्की तीच आली आहे का. हो, चला माझ्यासोबत.
अमृता आणि राहुल बोलत होते की त्यांनी बागेत चेटकीन बघितली. खरं असतं का ग आई ते? सांग नाही, असं खरं असतं का बघू? मला नाही माहिती, पण ती मुलं तुम्हाला अजून त्रास देत आहेत का? हो आई, त्यांचं तर नेहमीच आहे. काळजी करू नका तुम्ही, तो पण त्रास करतो. म्हणजे आपल्याला जाऊन पाहायला पाहिजे. चला माहिती आपण जाऊन आपला शोधूया. राहुल 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 नाहीतर मी या राहुलला खाऊन टाकीन. तुला काय पाहिजे आणि तू परत का आलीस? जी मुलं आई बाबांचं ऐकत नाही ना, त्यांना मी घेऊन जाणार आहे. आम्ही ऐकतो. पण हा तर आई बाबांचं ऐकत नाही, त्यांना नुसता त्रास देतो. आणि मुलींनो, तुम्ही पण ऐकत नाही. आम्ही ऐकतो. चला उठा, बसा, गाडा. सॉरी 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 सॉरी. बस. ए चेटकीने, मी तुला कुरकुरे देऊ का ग? गप, मला कुरकुरे नाही आवडत. मी तुला माझे डेअरी मिल्क देऊ का ग? गप, गोष्टी देते का? काय नवीन आणून देऊ? गप, झाली ते. मी तुला माझी मॅगी देऊ का? गप, मी मागा. सोडू का रे आता? हो. ऐकशील का आई बाबांचं? थँक्स चेटकीन. राहुल, आता आई बाबांचं ऐकशील का? छान अभ्यास करणार ना? हो, मी आता आई बाबांचं ऐकत जाईल. थँक्स चेटकीन. आई म्हणजे तू चेटकीन होती? या मुलांना अद्दल घडवण्यासाठी मला हे करावं लागलं. पण वाव आई, तू काय ऍक्टिंग करती. बाय द वे आई, तू कुठल्या ऍक्टिंग अकॅडमी मधनं शिकली ग? मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमी. तुला तर अवॉर्ड मिळाला पाहिजे. मग पण सोनू, सगळ्यांना चांगलाच धडा शिकवला तर. होय, आता सगळे मुलं आई बाबांचं ऐकतील आणि छान अभ्यासही करतील. काय रे मुलांना, ऐकाल ना?